नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वृत्त या व्याकरणाच्या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण मराठी विषयाचं व्याकरण अभ्यासणार आहोत आणि व्याकरणचा आजचा आपला घटक आहे वृत्त। वृत्त या व्याकरणाच्या भागाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। याआधी आपण वृत्त म्हणजे काय याचा अभ्यास केलेला आहे। आता या वृत्तातील लघु गुरुक्रम ठरवण्याचे काही नियम आपल्याला अभ्यासायचे आहे। याआधी आपण काही लघु गुरु म्हणजे का अक्षर मूळाक्षर अभ्यासलेले आहेत। त्याच्यामध्ये ह्रस्व आणि दीर्घ अक्षरांना आपण कोणत्या नावाने ओळखतो व्याकरणाच्या भाषेमध्ये ते आपण पाहिलं। ह्रस्व अक्षरांना आपण लघु म्हणतो किंवा लघुक्रम म्हणतो आणि दीर्घ अक्षरांना आपण गुरु किंवा गुरुक्रम असे म्हणतो। आणि त्यांची संख्या मात्रा वृत्तामध्ये पण आपण त्यांच्या मात्रेनुसार किती संख्या असते हे आपण अभ्यासलं। ह्रस्व अक्षराला 1 ही संख्या असते आणि दीर्घ अक्षराला 2 ही संख्या असतात। म्हणजे मग दीर्घ मात्रा जेव्हा लागतात तेव्हा आपण 2 हा अंक तिथे ठेवायचा असतो आणि त्याप्रमाणे आपण अक्षरांची मोजणी सुरू करतो किंवा अक्षर मोजतो। आता आपण वृत्तातील लघु गुरुक्रम ठरवण्याचे काही नियम अभ्यासणार आहोत। पहिला नियम आहे पुस्तक या शब्दातील लघु गुरुक्रम आडवी रेख म्हणजेच गुरु आणि लघु लघु असा आहे। कारण पु हे लघु असले तरी पुढच्या स्त या जोडाक्षराचा आघात मागील लघु अक्षरावर येतो, त्यामुळे ते गुरु समजावे। जर असा आघात येत नसेल तर ते अक्षर ह्रस्व आहे, ते ह्रस्वच म्हणजेच लघुच राहते। आता आपण हा नियम समजून घेऊया। काय सांगितलेले ह्या नियमामध्ये की पुस्तक हे लघु असले, आता बघा पुस्तक आपण या अगोदरच्या भागामध्ये अभ्यासलं होतो की ह्रस्व आणि दीर्घ या अक्षरांवरती आपण लघु गुरुक्रम कसा निश्चित करतो। आता जर समजा प ला पहिला उकार आहे की नाही, म्हणजे इथे ह्रस्व आहे, पु हा ह्रस्व आहे, मग ह्रस्वच्या अनुसार इथे लघु क्रम असला पाहिजे आणि लघुचं संकेत चिन्ह काय असतं आपण त्याला अर्धचंद्र असं म्हणतो। पण आता इथे आपल्याला पुढचं अक्षर बघायचं आहे। पुढचं अक्षर काय आहे? जोडाक्षर आहे, जोड शब्द आहे। स आणि त हा जोड शब्द आहे। मग वृत्तातील लघु गुरुक्रम ठरवण्याचे काही विशिष्ट नियम आहेत। या नियमानुसार जर पुढचा मधला अक्षर जोडाक्षर असेल, जरी मागील अक्षर लघु असेल, आता स्तचा मागील अक्षर म्हणजेच काय पु, पु हे ह्रस्व आहे आणि म्हणून ते लघुक्रम आहे किंवा लघु अक्षर आहे। पण नियम काय सांगत आहे आपल्याला की पु हे लघु असले तरी पुढच्या स्त या जोडाक्षराचा आघात मागील लघु अक्षरावरती होतो। मग आता इथे स्त या जोडाक्षराचा आघात त्याच्या मागील जोडाक्षर म्हणजेच पु वरती त्याचा आघात होणार आहे। म्हणून इथे आपल्याला पु हे लघु न समजता आपल्याला गुरु समजायचं आहे। म्हणजेच फक्त हाच शब्द नाही, ज्या वेळेस कोणतेही जोडाक्षर असेल त्यावेळेस जर हा नियम तिथे लागू पडत असेल तर आपल्याला ह्या नियमाप्रमाणेच तिथे लघु गुरुक्रम लावायचा आहे। जर मधला अक्षर जोडाक्षर असेल आणि त्याच्या मागील अक्षर हे जरी लघु असेल तरी आपल्याला तिथे काय लावायचं आहे? गुरु लावायचा आहे। म्हणून इथे आपण पुला जोडाक्षर असल्या कारणाने, स्त हा शब्द जोडाक्षर असल्या कारणाने पु हा जरी लघु असला तरी आपण तिथे गुरु करायचा आहे। मग तिथे त्यावेळेस लघु गुरुक्रम मध्ये लघु लागणार नाही तर गुरु लागणार आहे। आता पुढचा नियम त्यामुळे काय सांगितले, त्यामुळे ते गुरु समजावे। जर आघात येत नसेल तर ते अक्षर ह्रस्व आहे, ते ह्रस्वच म्हणजे लघुच राहते। जर समजा इथे जोडाक्षर नसेल आणि त्याचा आघात पुस्तक असा आघात जर येत नसेल तर ते आपण लघु असेल तर लघुच किंवा ह्रस्व असेल तर ह्रस्वच लावतो। पण इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे की याचा आघात, स्तचा आघात प वरती येत आहे, म्हणजे पुस्तक असा आघात येत असल्या कारणाने पु आपण हा थोडा दीर्घ स्वरूपामध्ये
बोलतो, त्याचा उच्चार आपण दीर्घ रूपामध्ये बोलतो. म्हणून इथे पू वरती दीर्घाचा आघात होत असल्या कारणाने इथे आपल्याला क्रम कोणता येणार आहे, तर गुरुक्रम येणार आहे. आणि स्त मधील त हा ऱ्हस्व असल्या कारणाने मग तिथे आपण लघुक्रम लावायचा आहे. आणि क हा ऱ्हस्व असल्या कारणाने तिथे आपला लघुक्रम, म्हणजेच गुरु लघु लघु असं पुस्तक या जोडाक्षर शब्दाचा लघु गुरुक्रम ठरणार आहे. मग तुम्हाला हा नियम लक्षात ठेवायचा आहे. जेव्हा जोडाक्षर असतील शब्द त्यावेळेस तुम्हाला ह्याच नियमाचं पालन करून लघु गुरुक्रम ठरवायचं आहे. पुढचा नियम पाहूया. जोडाक्षरयुक्त शब्दातील शेवटचा वर्ण ऱ्हस्व असेल तर ते जोडाक्षर ऱ्हस्व मानावे. आता काय सांगितलेलं आहे की जोडाक्षर शब्दातील शेवटचा वर्ण जर ऱ्हस्व असेल, आता बघा याच्यामध्ये जोडाक्षर शब्द उदाहरण दिलेलं आहे भास्कर, याच्यामध्ये जोडाक्षर शब्द आहे स्क. जसं आपण पुस्तक याच्यामध्ये पाहिलं की पुस्तकमध्ये त जो आहे तो ऱ्हस्व आहे, त्यामुळे त्याचा मागचा अंक म्हणून आपल्याला तो काय समजायचा आहे, दीर्घ ऱ्हस्व असल्या कारणाने तिथे लघुक्रम येणार आहे. आता इथे भास्कर हे उदाहरण दिलेलं आहे, तर भास्करमध्ये पण तुम्हाला इथे लघुक्रमच लागणार आहे. आपण हे उदाहरण समजून घ्या. आता भास्कर याच्यामधील भा हे काय आहे, दीर्घ आहे, म्हणून इथे आपण दीर्घ म्हणजेच आपण इथे गुरुक्रम लावणार आहोत. त्यानंतर क, भास्करमध्ये क जो आहे तो लघु आहे, म्हणून इथे आपण लघु लावायचा आहे. आणि त्याचप्रमाणे र हा ऱ्हस्व असल्या कारणाने इथे लघु येणार आहे. जर ते जोडाक्षर ऱ्हस्व मानावे, उदाहरणार्थ इथे तुम्हाला भास्करचं करून दिलेलं आहे, आणि जर दीर्घ असेल तर ते दीर्घ मानावं. आता इथे बघा भास्कर मध्ये हे क जो आहे तो ऱ्हस्व आहे, म्हणून इथे आपण लघुक्रम लावलेला आहे. पण जर तो दीर्घ असेल तर मग आपल्याला दीर्घ लावायचा आहे. जसं इच्छा, इच्छामध्ये छ ला आ ची मात्रा आहे, म्हणजेच इथे आ मात्रा असल्या कारणाने तो काय होणार आहे, दीर्घ, म्हणून आपल्याला नंतरचं दीर्घच लावायचं आहे. आता इथे पुस्तकमध्ये इथे स्त मधला त जो आहे तो ऱ्हस्व असल्या कारणाने आपण ऱ्हस्व लावलेला आहे. लघु गुरुक्रम आपण लघु लावलेला आहे. पण इथे जर समजा पुस्ता असतं म्हणजे तिथे कोणता क्रम आहे, दीर्घ क्रम आहे. मग दीर्घ क्रम असल्यावरती आपल्याला तिथे गुरु लावावा लागणार. तिसरा नियम आहे, लघु अक्षरावर अनुस्वार येत असेल किंवा त्यानंतर विसर्ग येत असेल तर ते गुरु मानावे. आता ज्याप्रमाणे इथे उदाहरण आहे बघा, नंतर. आता जर हा अनुस्वार सोडला तर याचा आपण लघु गुरुक्रम लावताना न लघु येणार, त पण लघु येणार आहे आणि र पण लघुच येणार आहे. पण इथे आपल्याला अनुस्वार आलेला आहे, तर अनुस्वाराचा नियम आहे, जेव्हा लघु अक्षरावरती अनुस्वार येत असेल किंवा त्यानंतर विसर्ग येत असेल तर तिथे आपल्याला काय मानायचं आहे, गुरु मानायचं आहे. म्हणून इथे आपला गुरु येणार आहे. नंतरचा बघा गुरु लघु लघुक्रम आलेला आहे. त्याचप्रमाणे दुःखी या शब्दामध्ये पण बघा द हा जर पाहायला गेला, दु आहे, दु म्हणजेच इथे ऱ्हस्व उकार आहे. दला पहिला उकार हा ऱ्हस्व उकार आहे इथे, म्हणून याचा क्रम जर लावायचा असेल तर आपण लघुक्रम लावणार. पण दच्या नंतर काय आलेला आहे, अनुस्वार आलेला, विसर्ग आलेला आहे. म्हणून विसर्ग जेव्हा असेल एखाद्या शब्दाच्या पाठीमागे आणि जर तो ऱ्हस्व असेल तर त्यावेळेस तो दीर्घ होणार, आणि त्यामुळे तिथे लघु गुरुक्रम मध्ये लघु न येता गुरुक्रम लावणार, म्हणून आपण इथे गुरुक्रम लावलेला आहे. आणि खी मध्ये दीर्घ असल्या कारणाने ऑलरेडी आपण तिथे गुरुच लावलेला आहे. पुढचा नियम आहे, कवितेच्या चरणातील शेवटचे अक्षर लघु असेल तरी दीर्घ उच्चारले जाते, त्यामुळे ते गुरु मानतात. आता बघ आपण जे काही वृत्तांचे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत त्याच्यामध्ये आहेत काही वृत्तांचे गट पाडले जातात, त्याच्यामध्ये 12च अक्षर असतात, काहीमध्ये 14 असतात, काहीमध्ये 16 असतात, काहीमध्ये 30 असतात. तर हे जे काही अक्षर असतात ते गट पाडल्यानंतर जे काही अक्षर उरलेले असतात ते जरी लघु असले परंतु दीर्घ उच्चार आल्यामुळे तिथे ते गुरु असणार आहेत. तर हे झाले आपले नियम, ते सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. आता आपण मराठी पद्यरचनेतील वृत्तांचे प्रकार अभ्यासणार आहोत. वृत्तांचे एकूण 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे अक्षरगण वृत्ते, मात्रा वृत्ते आणि छंद वृत्ते. याच्यामध्ये आपण पहिलं अक्षरगण वृत्ते म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत. अक्षरगण वृत्ते म्हणजेच प्रत्येक चरणातील अक्षरांची संख्या सारखी असते. लघु गुरुक्रम सुद्धा सारखा असतो. ज्यात आपण लघु गुरुक्रम
अभ्यासलेला आहे त्यानुसार अक्षरगणवृत्ते ठरले जातात. छंदवृत्तामध्ये चरणातील अक्षरांची संख्या समान असते, परंतु लघु गुरुक्रम समान नसतो. मात्रावृत्तामध्ये अक्षरांची संख्या सारखी नसते, पण मात्रांची संख्या मात्र सारखी असते. आता आपण अक्षर गुणवृत्त म्हणजे काय ते समजून घेऊया. ज्या वृत्तातील अक्षरांची संख्या ठराविक असते व त्या अक्षरांचा लघु गुरुक्रम सुद्धा ठराविकच असतो, त्या वृत्तांना आपण अक्षर गणवृत्ते असे म्हणतो. आता यती, आतापर्यंत आपण यती हा शब्द बऱ्याच वेळा ऐकलेला असेल. तर यतीचा अर्थ काय आहे? पद्य चालीमध्ये म्हणताना जे अक्षर उच्चारल्यानंतर किंचित थांबावे लागते, त्या थांबण्यालाच आपण यती असे म्हणतो. आता गण निश्चितीसाठी काही संकल्पना असतात, त्या संकल्पना आपण समजून घेणार आहोत. पहिला आहे चरणातील 3-3 अक्षरांची मिळून गण तयार होतात. म्हणजे चरण म्हणजेच काय? ओळी असतात. 4 चरणांच्या ओळी असतात. काही आपण पाहतो, काही 2 चरणांचे असतात. अभंग वगैरे पाहतो किंवा ओव्या ह्या प्रकार पाहतो किंवा भारुड वगैरे आपण पाहतो, पोवाडे वगैरे बघतो किंवा कोणतेही जे काव्यरचना पाहतो त्याच्यामध्ये 4 ओळी असतात. 4 ओळींचं एक कडवं असतं. मग ह्या ओळीलाच आपण चरण असे म्हणतो. मग ह्या चरणामध्ये जी काही अक्षरं असतात त्या अक्षरांच्या आपण 3-3 अक्षरांचे गट तयार करतो. त्या गटालाच आपण गण असे म्हणतो आणि उर्वरित प्रत्येक अक्षरांचा स्वतंत्र गण पाडावा लागतो. मग आता ह्या बघा कोणते गण आहेत? य, र, त, न, भ, ज, स, म. म्हणजे य गण, र गण, त गण, न गण, भ गण, ज गण, स गण, म गण असे एकूण 8 गण आहेत. ह्या गणांबद्दल आपण थोडं नंतर ह्याच सेशनमध्ये समजून घेणार आहोत. गण म्हणजे कवितेतील अक्षर मोजण्याचे माप. आता हे गण म्हणजेच काय की जे अक्षर आहेत ना ते मोजण्याचे एक प्रकारचं माप असतं. लघु गुरुक्रमानुसार हे गण ठरतात. यात प्रत्येक गणाच्या आरंभीच्या अक्षरापासून गणाचे नाव ठरलेले आहे. उदाहरणार्थ य गण म्हणजे यमाजी. तर त्याचं इथे लघु गुरुक्रम सुद्धा ठरलेला आहे. यमाजीचा लघु गुरुक्रम इथे दिलेला आहे. आपण तो तक्त्याद्वारे अभ्यासणारच आहोत. य हे अक्षर लघु आणि मा जी हे अक्षरे गुरुगुरु आहेत. उच्चार सुलभ व्हावा म्हणून पद्याच्या चरणातील ज्या ठिकाणी थांबायचे असते त्याला आपण यती म्हणतो. आणि यती प्रत्येक चरणाच्या शेवटी व कधी कधी मध्येही असतो. काही वृत्तांमध्ये 6 अक्षरानंतर यती येते, काही वृत्तांमध्ये 12 अक्षरांच्या नंतर येते, काही चरणामध्ये 16 अक्षरांच्या नंतर सुद्धा येते. तर ते प्रत्येक याचे वृत्ताचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आपण हे यती पाहणार आहोत. आता इथे तुम्हाला लघु गुरुक्रम ओळखण्यासाठी खाली गणाचा तक्ता दिलेला आहे. तो सगळ्यांनी पाठांतर करून ठेवायचा आहे. आता हा आपण अभ्यासून घेऊया. गण, गणाचे नाव आणि लघु गुरुक्रम. य गण, र गण, त गण, न गण, भ गण, ज गण, स गण आणि म गण असे एकूण 8 गण असतात. आता ह्या गणांचे मुख्यतः नाव काय आहे ते आपण जाणून घ्या. य गणाचं नाव आहे यमाजी, र गणाचं नाव आहे राधिका, त गणाचे नाव आहे ताराप, न गणाचे नाव आहे नमन, भ गणाचे नाव आहे भास्कर, ज गणाचे नाव आहे जनास, स गणाचे नाव आहे समरा, म गणाचे नाव आहे मानावा. तर आता हे तुम्हाला पाठांतर करून ठेवायचे. त्याच्यासाठी वेगवेगळे ट्रिक तुम्हाला सांगितले जातात. तुमच्या शाळेतले शिक्षक ज्या पद्धतीने ट्रिक सांगतील त्या पद्धतीने तुम्ही अभ्यासायचं आहे. आता काही जण हे पूर्ण एका सलग बोलतात त्यामुळे त्यांचं लक्षात राहू शकतं. जसं की यमाजी, राधिका, ताराप, नमन, भास्कर, जनास, समरा, मानावा. असं काही ना काही वेगवेगळ्या प्रकारचे ट्रिक तुम्हाला जशा आवडेल तशा त्या ट्रिकप्रमाणे तुम्ही हे पाठांतर करून ठेवायचं आहे. किंवा मग यरतन भजस म अशा पद्धतीने पण तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे गणाची ट्रिक यूज करून ते पाठांतर करू शकतात. आता यांचा लघु गुरुक्रम म्हणजे काय? आद्य लघु, मध्य लघु, अंत्य लघु, सर्व लघु, नंतर आद्य गुरु, मध्य गुरु, अंत्य गुरु आणि सर्व गुरु असे हे लघु गुरुक्रम आहे. आता आपण हे आद्य, मध्य, अंत्य लघु म्हणजे काय हे समजून घेऊया. बघा इथे छोट्याशा बॉक्समध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यांची संकल्पना. 3 अक्षरांच्या गटामधील अक्षरांना आपण आद्य, मध्य आणि अंत्य असे आपण म्हणतो. आद्य म्हणजे काय? सुरुवातीचे अक्षर, मध्य म्हणजे मधले अक्षर आणि अंत्य म्हणजे शेवटचे अक्षर होय. आता आपण हे समजून घेऊया. आद्य लघु म्हणजे बघा यमाजी. आता यमाजीचा लघु गुरुक्रम तुम्हाला मी इथे दिलेला आहे. तर हे लघु गुरुक्रम तुम्हाला इथे दिलेला आहे यमाजीचा. यमाजीमध्ये पहिलं जे अक्षर आहे, सुरुवातीचे जे अक्षर आहे ते लघु आहे आणि नंतरचे गुरु आहे.
आता मी तुम्हाला एक समजावून सांगते, पुढचे त्यानुसार तुम्ही समजून घ्यायचे आहे. य मध्ये हा ऱ्हस्व असल्या कारणाने इथे सुरुवातीला आपण लघु लावणार आहोत. ऱ्हस्व म्हणजे काय? लघु, लघुक्रम. मला गाणं मा आहे म्हणून इथे हा दीर्घ आहे म्हणून इथे गुरुक्रम येणार. आणि ज्याला दुसरी वेलांटी आहे म्हणून हा दीर्घ आहे म्हणून इथे गुरु येणार. म्हणजे अशा रीतीने यमाजीचा गुरुक्रम लघु गुरुक्रम येतो, लघु गुरु गुरु. मग आता याचं आद्य अक्षर म्हणजे आद्य क्रम काय आहे, सुरुवातीचा क्रम काय आहे, तर तो लघु आहे. म्हणून याचा आद्य लघु क्रमला आपण काय म्हणतो? आद्य लघु, म्हणजे सुरुवातीचा लघु. मग हे तुम्हाला ट्रिक सगळ्या लक्षात ठेवायचं आहे. यगण म्हणजे यमाजी, यमाजीचा आद्य लघु. मग हे तुम्हाला अशा रीतीने लक्षात ठेवायचं आहे. नंतर गण म्हणजे राधिका, राधिकाचा लघु गुरुक्रम तो मध्य लघु. मध्य लघु म्हणजे पहिला गुरु, मध्ये लघु आणि शेवटी पुन्हा गुरु. म्हणून हा मध्यभागी मधले अक्षर हे लघु असल्या कारणाने याला आपण मध्य लघु असे म्हणतो. त्याचप्रमाणे गण म्हणजे ताराप, अंत्य लघु, अंत्य म्हणजे शेवटचे. आता इथे बघा गुरु गुरु आणि शेवटचा लघु म्हणून इथे आपण अंत्य लघु म्हणतो. नमन, नगण म्हणजे नमन. मग इथे सर्वच लघु आहेत बघा. त्याप्रमाणे भगण म्हणजे भास्कर. तर आद्य गुरु आहे. आता इथे आपण आद्य लघु पाहत होतो, इथे आद्य म्हणजे पहिले अक्षर, सुरुवातीचे अक्षर काय आहे? गुरु आहे म्हणून याला आपण आद्य गुरु म्हणतो. त्याचप्रमाणे जगन, जनास मध्य गुरु. इथे मधला अक्षर गुरु असल्या कारणाने याला आपण मध्य गुरु म्हणतो. समरा अंत्य गुरु. तर इथे शेवटचा हा अक्षर गुरु असल्या कारणाने इथे अंत्य गुरु. आणि मगन, मानावा सर्व गुरु. मग याच्यामध्ये सगळेच लघु गुरुक्रम मध्ये सगळे अक्षर गुरु येतात म्हणून येते सर्व गुरु. तर हा तक्ता तुम्हाला पाठांतर करूनच ठेवायचा आहे. तर अशा रीतीने आपण गण म्हणजे काय हे पुन्हा एकदा समजून घेऊया. पद्याच्या चरणातील अक्षरांचा लघु गुरुक्रम मांडून वृत्तांची लक्षणे ठरविताना त्यातील 3 अक्षरांचा एक एक गट करून तो मांडण्याची पद्धत आहे. यांनाच आपण गण असे म्हणतो. गण म्हणजे कवितेतील अक्षर मोजण्याचे माप. या अक्षरांच्या गटात काही अक्षरे लघु तर काही अक्षरे गुरु असतात. असे गण किती आहेत? 8. ते य गणापासून तर म गणापर्यंत तुम्हाला पाठांतर करायचे आहेत आणि लक्षात ठेवायचे आहे. तर 3 अक्षरांच्या गटातील अक्षरांना आपण आद्य, मध्य, अंत्य असे म्हणतो. आद्य म्हणजे सुरुवातीचे अक्षर, मध्य म्हणजे मधले अक्षर आणि अंत्य म्हणजे शेवटचे अक्षर होय. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण गण म्हणजे काय आणि एकूण किती गण आहेत, त्या गणांचा लघु गुरुक्रम कसा लावायचा याच्याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. आता अक्षरवृत्ताचे प्रकार आपल्याला पुढील भागामध्ये अभ्यासायचे आहे. म्हणून आता आपण पुन्हा वृत्ताच्या 3ऱ्या सेशनमध्ये भेटणार आहोत. धन्यवाद.